सुरक्षा रक्षक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सुरक्षा रक्षकची भरती निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे सुरक्षा रक्षक भरतीमध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 26 सप्टेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे सुरक्षा रक्षक भरतीची। आणि ही जी भरती आहे सुरक्षा रक्षकची, तुम्हाला जरी वाटत असेल की बा हे प्रायव्हेट असणार आहे पण हे सरकारी नोकरी आहे, एक लक्षात ठेवा। तर सरकारी नोकरी या ठिकाणी सुरक्षा रक्षकची चालू आहे आणि इतर काही गड्ड संवर्गातले सुद्धा यामध्ये विविध प्रकारचे पद आहे फक्त 10वी पास साठी। आणि या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 15,000 ते 47,600 रुपये आपल्याला यामध्ये प्रत्येक महिन्याला भेटणार आहे। आणि सरकारी नोकरी या भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे व्हिडिओच्या एंडिंगला। आणि या भरतीमध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा काय, फी काय, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल, त्याचबरोबर तुम्ही जर समजा खेळाडू असाल तर आपल्याला 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं या भरतीमध्ये जे वय मोजलं जाणार आहे 26 सप्टेंबर 2025 रोजी आपला वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी ठेवण्यात आली आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण मुंबई हे नोकरीचं ठिकाण या ठिकाणी असणार आहे। तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबईमध्ये 211 जागांसाठी ही भरती निघाली आहे। तर यामध्ये शिपाईचं झालं, त्याचबरोबर यामध्ये सुरक्षा रक्षकांच्या आणि असे विविध गड्ड संवर्गातल्या यामध्ये जागा एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि यामध्ये तुम्हाला सांगून देतो कोणकोणत्या ठिकाणी किती जागा आहे, कोणकोणत्या याच्यात किती जागा आहे। तर कक्ष जोगच्या 39 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। सुरक्षा रक्षक पहारेकरीच्या 21 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। सहाय्यक स्वयंपाकीच्या 9 जागा आहे, त्याचबरोबर हमाल मजदूरच्या 8 जागा आहे, त्याचबरोबर जे शिपाई चपराशाच्या 14 जागा आहे, त्याचबरोबर माळीच्या 4 जागा आहे, त्याचबरोबर पोस्टमॉर्टम परिचरच्या 1 जागा आहे, त्याचबरोबर आयाच्या 7 जागा आहे आणि किरण सेवकच्या 1 जागा आहे, त्याचबरोबर प्रयोगशाळा परिचरच्या 6 जागा आहे, प्रयोगशाळा सेवकच्या 11 जागा आहे, त्याचबरोबर सेवकच्या 8 जागा आहे, त्याचबरोबर दवाखाना सेवकच्या 2 आहे, त्याचबरोबर रुग्णपट वाहकच्या 2 आहे, त्याचबरोबर जे अंधारगृह परिचरच्या 4 जागा आहे, संग्रहालय परिचरच्या 1 जागा आहे, प्राणी गृहपालच्या 1 जागा आहे, त्याचबरोबर नावीची 1 जागा आहे, भंडार कर्मचारीची या ठिकाणी 4 जागा आहे, पिंजारीची 1 जागा आहे, रामोशीची 1 जागा आहे, त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या यामध्ये 4 जागा आहे, ग्रंथालय सेवकच्या 1 जागा आहे, कक्ष सेवकच्या 28 जागा आहे, त्यानंतर तुम्ही बघू शकता शिपाईच्या 2 जागा आहे, पहारेकरीच्या 2 आहे, अशा विविध प्रकारचे यामध्ये जागा आहे, एक लक्षात ठेवा। तर आपण टेलिग्राम ग्रुपवर हे सर्व जाहिरात टाकले, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, जॉईन करून घ्या। त्यावर आपण सर्व हे जाहिरात टाकले, तर ते तुम्ही जाहिरात पाहून घ्या, तुम्हाला एक अंदाज त्या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई रुग्णालयामध्ये ही भरती या ठिकाणी निघाली। आपलं जर सिलेक्शन झालं तर मुंबईमध्येच आपल्याला जॉब करावं लागणार आहे। तर या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या भरतीमध्ये, तर पहा यामध्ये ग्राउंडने उंचीची काही अट नाही आहे। तर आपलं जे या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर या भरतीमध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर सामान्य न्यायाचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि एका प्रश्नाला 2 गुण आहे, 200 मार्कासाठी हा पेपर असणार आहे, 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर आपल्याला 100च्या 100 प्रश्नावर या ठिकाणी टिक करून यायचं, कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तर या भरतीची सर्व जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे आणि सर्व जे पद असणार आहे हे गड्ड संवर्गातले हे सर्व पद आहे। तर यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। आणि प्रत्येक पदामध्ये तो पगार भेटणार आहे 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला यामध्ये पगार यामध्ये भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या भरतीची ही सर्व जाहिरात आहे, ठीक आहे।
तर गट ड संवर्गातले यामध्ये विविध प्रकारचे पदं यामध्ये असणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता वयोमर्यादा यामध्ये 18 ते 38 आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे. तर या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे सर्व पदामध्ये. तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर टोटल या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहे आणि 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि आपल्याला 2 घंट्याचा टाईम भेटणार आहे, म्हणजे 120 मिनिटाचा टाईम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि आपला जो पेपर असणार हा कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, कॅम्प्युटरवर आपला या ठिकाणी पेपर असणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर बघू शकता यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, चुकीच्या उत्तरास प्रत्येक 1 गुण वजाती करण्यात येणार आहे, या ठिकाणी दिलेलंच आहे. निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे, ह्या गोष्टीचं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी जागा दाखवून देतो आणि प्रत्येक पदामध्ये काय काय पात्रता आहे आणि सर्व जेवढे पण पद आहे हे 10वीच्या बेसवरच आहे. 10वीच्या बेसवरच आपल्याला प्रत्येक पदामध्ये फॉर्म भरता येते. कक्षसेवकचं पद आहे, 39 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत आणि सर्व SC ST OBC WS NT WIJ ओपन SBC SCBC सर्व कॅटेगरीसाठी यामध्ये कॅटेगरी वाईज जागा आहे. आणि सर्वसाधारण महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ तर यांच्यासाठी आरक्षणानुसार सुद्धा जागा आहे. तर 5 सुरक्षा रक्षक आणि पहारेकरीच्या 21 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे. बघू शकता तुम्ही हे सर्व जाहिरात आहे. त्यानंतर सहाय्यक स्वयंपाकीचं पद आहे, 9 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत. त्याचबरोबर जागा बघू शकता तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी वाईज. त्याचबरोबर शिपाई आणि चपराईच्या ह्याच्यात 14 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत जागा बघू शकता कॅटेगरी वाईज. त्यानंतर माळीच्या 4 जागा आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही पोस्टमॉर्टम परिचरच्या 1 जागा आहे. त्यानंतर आयाच्या 7 जागा आहे, किरण सेवकच्या यामध्ये 1 जागा आहे आणि प्रयोगशाळा परिचरच्या 6 जागा आहे, प्रयोगशाळा सेवकच्या 11 जागा आहे. त्याचबरोबर जे सेवकच्या यामध्ये 8 जागा आहे. त्यानंतर दवाखाना सेवकच्या 2 जागा यामध्ये आहे. त्याचबरोबर रुग्णपट वाहकच्या 2 जागा आहे. त्याचबरोबर जे अंतर्गृह परिचरच्या 4 जागा यामध्ये आहे. संग्रहालय परिचरची 1 जागा आहे. त्याचबरोबर प्राणीगृहपालची 1 जागा आहे. त्याचबरोबर नावीची 1 जागा आहे. भांडार कर्मचाऱ्याच्या 4 जागा यामध्ये आहे. पिंजारीची 1 जागा आहे. त्याचबरोबर बघू शकता रामोशीची 1 जागा आहे. त्यानंतर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे 4 जागा आहे. त्याचबरोबर ग्रंथालय सेवकचे 1 जागा आहे. त्यानंतर कक्षसेवकच्या 28 जागा आहे. त्याचबरोबर जे सेवकच्या 1 जागा आहे. त्याचबरोबर शिपाईच्या 2 जागा आहे. पहारेकरीच्या 2 जागा यामध्ये आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिकल कुलीची 1 जागा यामध्ये आहे. त्यानंतर किरण सेवकची 1 जागा आहे. त्याचबरोबर धोबीची 1 जागा आहे. त्यानंतर मसाजिस्ट महिलाच्या 5 जागा आहे. मसाजिस्ट पुरुषांच्या 4 जागा आहे. त्यानंतर पहारेकरीच्या 7 जागा आहे. शिपाईच्या 2 जागा आहे. त्यानंतर प्रयोगशाळा सेवकची 1 जागा आहे. त्याचबरोबर सेवकच्या 3 जागा यामध्ये आहे. त्याचबरोबर रसशाळा सेवकची 1 जागा आहे. त्यानंतर शवविच्छेदन कक्ष सेवकची 1 जागा आहे. त्याचबरोबर तर एवढे काही पद आणि सर्व गड्ड स्वर्गातले पद या खाली दिले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. अंधार खोली परिचर, त्याचबरोबर रामोशी वगैरे, ठीक आहे. सर्व ड वर्गाच्या पद ह्यामध्ये आहे, बघू शकता तुम्ही खाली या ठिकाणी दिलेलंच आहे.